तुम्ही इथे? आत्ता नको ना, आत्ता नको बोलूस प्लीज. शांत राहू दे मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही इथे का आलात? शांत बसशील जरा वेळ? तुम्ही कोण मला सांगता शांत बसायला? तुम्ही या घरात का आलात ते सांगा. नेत्रा, मला प्लीज आत्ता एकटं सोड. प्लीज शांत बसू दे मला. हा, इथे अशी उभी नको ना राहू. जा ना, तू काम कर ना. मला जा सांगणार. तुम्हाला काय वाटतं हे घर तुमचं आहे? मग काय हे तुझं घर आहे का? नाही, हे घर माझं नाहीये. पण इथली माणसं मला आपलं मानतात आणि मी सुद्धा त्यांना आपलं मानते. मग सरळ सांग ना, पॅरासाइट आहेस तू, परजीवी, बाणगोल. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण त्याआधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्ही या घरात परत कशाला आलात? काय गरज आहे म्हणजे? इंद्राणीमुळे या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, माहितीये ना तुला? आजी, असं काही नाहीये. असं कसं म्हणतेस तू? मी स्वतः अनुभवलंय. इंद्राणी घरात असताना घरात खरंच चांगले बदल झाले. आजी, मी काय म्हणते ते एकदा शांतपणे ऐकून घ्या. सध्या आपल्या घरातली परिस्थिती वाईट आहे, म्हणूनच इंद्राणीला इथे आणण्याची गरज आहे. आजी, मागच्या वेळेला तुझ्याच सांगण्यावरून मी इंद्राणीवर अविश्वास दाखवला आणि ती निघून गेली. यावेळी मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. पण आजी, नेत्रा, या गोष्टीत तू पडू नकोस ग. आई, आई काय झालं? तू नेत्रावर का ओरडतेस? नेत्रा, तू तरी सांग काय झालंय? मी सांगते. इंद्राणी परत आलीये आणि मी तिला इथे राहायला सांगितलं. पण ती का आली आणि तू तिला का थांबवून घेतलंस आई? अरे, तुला माहितीये तिच्यामध्ये दैवी शक्ती आहे. आई, असं काही नाहीये. असं कसं म्हणतोस तू? आपण सगळ्यांनी अनुभवलंय की तिला मन वाचता येतंय. आणि आता तर आपल्या घरात काही वाईट घडले हे तिला जाणवलं, म्हणून स्वतःहून ती आपल्या दारावर आली. आता याला दैवी शक्ती नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हे बघ, ती आपल्या घरात आली ना तर वाईट गोष्टी घडणं थांबेल. घरात सुख शांती येईल. आई, असं काही घडणार नाही तिच्यामुळे. आता तुला कसं समजावून सांगू मी? काय मी माझं डोकं फोडून घेऊ का? म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या घरातल्या अडचणी दूर करण्याची ताकद फक्त इंद्राणीमध्येच आहे. तीच आपल्या घराला सावरू शकेल. अगं, ती नाही सावरू शकत घराला. अरे, असं कसं म्हणतोस तू? तुला कळत नाहीये का? मी घराच्या भल्यासाठीच हे सगळं करतेय आणि घरात आता मला कोणतीही गोष्ट वाईट घडायला नकोय रे. सावकाश, शांत हो आधी. शांत हो आधी. शेखर, तू ऐक माझं. इंद्राणीला राहू दे. अरे, जरा समजून घे रे. मी तुझ्या पाया पडू का? आई, तू काय करतेस? तू काय पाया पडतेस? आई, आई, तू असं नको. तू शांत होती. अरे, म्हणून तर माझी इच्छा पूर्ण कर. इंद्राणीला या घरात राहू दे. बरं, तू आधी बस. इथे बस आधी. शांत हो आधी. शांत हो. बस शांतपणे. इतर पाणी घे. तू आधी शांत हो. शांत हो. आजी, पाणी घ्या. नकोय मला पाणी. मला काही नकोय. तू ऐक फक्त माझं आणि इंद्राणीला राहू दे इथे. बरं आई, राहू दे त्या इंद्राणीला इथे. तू शांत हो आधी. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. राहू दे त्यांना इथे. तू आराम कर. आता आराम कर. शांत. देवी आई कोणाच्याही मालकीची नाहीये. उलट आपण देवी आईच्या मालकीचे आहोत. आणि तुमच्यासारख्या पापी लोकांनी देवी आईचं नाव घेतलेलं देवी आईलाही नाही आवडणार. पापी? मी काय पाप केलं? तुम्ही काय पाप केलंय? ज्या बाईने एका आईकडून तिचं होणारं बाळ हिरावून घेतलं तिची मदत करताय तुम्ही आणि मला विचारताय की तुम्ही काय पाप केलं? तुम्ही एक स्त्री आहात. तुम्हाला माहिती असेल ना की एका बाईसाठी आई होणं ही किती मोठी गोष्ट आहे. आपल्या पोटात एक बाळ वाढतंय ही किती किती मोठी भावना आहे माहिती आहे ना तुम्हाला? आणि तरीही ज्या बाईने एका आईच्या गर्भातल्या जीवाचा बळी घेतलाय तिची मदत करताय तुम्ही.
मग खरं तर तिच्यापेक्षा जास्त मोठं पाप तुम्ही करताय. म्हणजे रुपालीने फाल्गुनीच्या बाळाचा. ही सगळी नाटकं नका करू तुम्ही. हे असं मला काही माहिती नाही असं आव नका आणू. मी हात जोडते तुमच्यासमोर. तुम्हाला माहिती आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला. त्या बाईने या घराची कशी राख रांगोळी केली आहे ना, माहिती आहे तुम्हाला. त्या लहान बाळालाही नाही सोडलं तिने. आणि काय आजीनं काय म्हणाला तुम्ही? तुम्हाला जाणवलं या घरावर काहीतरी संकट आलंय म्हणून आलात. काय काय लावलंय तुम्ही हे सगळं? अजून किती नाटकं करणार आहात, किती खोटं बोलणार आहात? मी नाही काम करणार तुझ्यासाठी. मला तुझे पैसेही नकोत, काही नकोय. त्या अधोक्षजला शोध आणि मला माझा ग्रंथ परत दे. अधोक्षजला शोधायला कशाला हवंय? हरवला नाहीये तो. मी त्याला लपायला सांगितलंय आणि ग्रंथ पण मीच चोरायला सांगितला होता. काय करायचं? जायचंय घर सोडून? हा, पण माझं काम न करता जर घर सोडून निघून गेलीस तर ग्रंथ काही तुला मिळायचा नाही. मला माझा ग्रंथ परत दे. मग वाच माझ्या मनात काय आहे ते. बघ काही अंदाज येतोय का? रुपाली, मला ग्रंथ परत दे, नाहीतर काय करणार आहेस? जीव घेणार आहेस का माझा? जीव घेतलास तर मग ग्रंथ विसर असतो. हेच म्हणते मी. परिस्थिती माणसाला माणुसकी विसरायला लावते, राक्षस बनवते. आत्ताच काही वेळापूर्वी माणुसकीच्या गप्पा मारल्यास ना. बघ आता जागा झाला की नाही तुझ्यातला राक्षस. नाही तर नेत्राला सांग. पण आता फाल्गुनीला काही दिवसांसाठी माहेरी पाठव. तिने आता आपल्या घरात थांबणं योग्य नाहीये. योग्य नाही म्हणजे? भाऊ काय झालं, तुम्ही असं का बोलताय? इथे आपण सगळे आहोत तिच्या सपोर्टला. तिला धक्क्यातून बाहेर यायला जास्त मदत होईल ना. शिवाय नेत्रा आहे इथे. मग तिने लवकरात लवकर धक्क्यातून बाहेर यावं अशी माझीही इच्छा आहे. आणि म्हणूनच तुला सांगतो, तिला काही दिवसांसाठी माहेरी पाठव. जर का आता इथे थांबली तिला त्रास होऊ शकतो. कसला त्रास? कुठल्या गोष्टी? तुम्ही काय बोलताय? प्लीज बाबा, तुम्ही नीट सांगाल का काय झालंय ते? ती परत आली. इंद्राणी परत आली. आणि कधी झालं हे सगळं? बाबा, तिला घरात कसं काय येऊ दिलं? मी आत्ता जाऊन तिला घरातून तू नाही, पण तू आधी शांत हो. थांब. हे बघ, काय कसं कधी मलाही माहिती नाही. पण आता आई हट्टाला पेटली. ती इंद्रणीला घराबाहेर जाऊ देणार नाही. आईचं असं म्हणणं आहे की आपल्या घरात जे काही वाईट चाललंय ह्याची जाणीव इंद्रणीला तिच्या घरात झाली आणि म्हणून ती वेळेला परत आली. तिला हे सगळं दैवी वाटतंय. काय करायचं त्या बाईचं, त्या रुपाली म्हात्रेचं? काय प्लॅनिंग केलंय बघा तिने. नेत्रा वॉज करेक्ट. म्हणजे लास्ट टाइम ती इंद्राणी घरातून निघून गेली होती ना, हा गेम प्लॅनचाच एक भाग होता त्या रुपाली म्हात्रेचा. नाही बाबा, यावेळी आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. नेत्राचं लक्ष आहेच तिच्यावरती, इंद्राणीवरती. पण तुला आता कळलं का मी काय म्हणतोय? फाल्गुनीला माहेरी पाठव. हे बघ, तिला मला आणखीन त्रास व्हायला नकोय. तू आजच तिला बडोद्याला सोडून ये आणि हवं तर तूही तिच्याबरोबर थांब. नाही, मी तिला सोडतो माहेरी आणि लगेच येतो. कारण नेत्राच्या मदतीला राहावं लागेल. ती रुपाली म्हात्रे त्या इंद्राणीच्या मदतीने काय काय करून घेईल ना, आपल्याला अंदाज नाही. आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. नेत्रा, आजी, आजोबा जागे आहेत ना? नाही आई, झोपलेत पण उठतीलच एवढ्यात. बरं ठीक आहे, मी सूप घेऊन जाईन ना तेव्हा उठवते. त्यांची जेवणाच्या आधीची औषधं द्यायची आहेत ना? हो, पण अजून 5 मिनिटं आहेत, मी देते. बर.
आई मी देऊ का बाबांना औषध? नाही म्हणजे नेत्रा कामच करते ना, आणि आता अद्वैत शेखर येतील, त्यांचं चहा पाणी बघायला लागेल, धावपळ होते तिची, किती करणार बिचारी. आणि अगं केतकी पण नाही आहे का मदतीला? बिझी असेल ना ती. किती करशील तू? आणि तुझ्या या धावपळीत बाबांची औषधं वेळेत द्यायला हवीत ना, वेळ चुकायला नको उगाच. नाही चुकणार वेळ औषधांची. चुकायलाच नको म्हणूनच विचारते आई. तुम्ही म्हणत असाल तर मी देते औषध. ठीक आहे, दे तू औषध. मी जरा यांना उठवते. बरं, इंद्राणी आता आपल्याकडे राहायला आली तेव्हा तिला काय हवं नको ते नीट बघ. हो आई, बोलते त्यांच्याशी मी. हा. त्या आल्या अचानक आणि कपडे सामान काहीच घेऊन आल्या नाहीत ना. उद्या त्यांच्या घरी जाऊन घेणार आहेत त्या. बरं, मी उठवते यांना. या नेत्राचं मन काही वाचता येणार नाही मला. आता शेखरलाच टार्गेट करावं लागेल. शेखरचं मन वाचून तरी कळेल की या दोघांचं काय प्लॅनिंग सुरू आहे. नेत्रा, अगं कधीपासून फोन करतोय तुला, तू फोन का नाही उचलतेस? आणि उद्याचं काय ठरलंय? तू ठरल्याप्रमाणे करणार आहेस ना? तुम्ही ते नेत्राच. तुमचा गैरसमज झाला बहुतेक. ते मी माझी बॅग नाही आणली ना, त्यामुळे नेत्राचा ड्रेस घातला आता. आणि तिचा फोन चार्जिंग नाही, सो तिला कळलं नसेल की तुम्ही फोन करताय. तुम्हाला बोलायचंय का तिच्याशी? ती आहे रूम मध्ये. बाकी कसे आहात? नेत्रा, तिला नक्की संशय आला असणार. का? तसं काही म्हणाल्या का त्या? आणि मीही मूर्खासारखा तू समजून तिच्याशी बोललो, आणि मी जे काही बोलवतोय संशय येण्यासारखंच होतं. मी घडला प्रकार आतापर्यंत रुपालीला सांगितलाही असेल. पण नक्की असं काय बोलला तुम्ही? म्हणजे तू तिच्या मागावर जाणार आहेस असं काही म्हणालो नाही मी. मी फक्त एवढंच म्हणालो की सगळं ठरल्याप्रमाणे होईल ना. हे बघ नेत्रा, आपलं सकाळी काही बोलणं झालं नाही, पण तू सावध राहा. ती इंद्राणी फार धूर्त आहे. त्यात जर तिला संशय आला असेल तर ती अलर्ट झाली असेल. हो, येतंय माझ्या लक्षात. आणि हे बघ, तुला काही वाटलं तर लगेच मला फोन कर. तू तिकडे एकटी आहेस, भलतं धाडस करायला जाऊ नकोस. सावध राहा. हो साहेब, पण तुम्ही माझी नका काळजी करू. तुम्ही अद्वैत साहेबांची काळजी घ्या. त्यांना कुठेही एकटं नका जाऊ देऊ. तू त्याची काळजी करू नकोस, मी आहे त्याच्याबरोबर. मी तुम्हाला नंतर फोन करते, आता जरा कामात. इंद्राणी आली का रूम मध्ये? आलं लक्षात. हो काय ग एवढा पसारा? हो, जरा कपाट आवरत होते. जुने कपडे पण धुवायच्यात. हो का? एक मिनिट. हा तुझा ड्रेस काल दिला होतास तो. थँक्यू. हाही लावशील मशीनला? हो.
मी जरा बाहेर जाऊन येते. या घरात पहिल्यासारखं कोणी आपलं मानणार आहे का मला? खूप फरक वाटतो मला. परक्यासारखंच वागवलं जातं. संपणार आहे का हे सगळं? आता इंद्राणी मॅडम आल्यात ना, त्यांना मन वाचता येतं की नाही आई? मग त्यांना सांगा ना माझ्या मनात काय ते वाचायला. म्हणजे तुम्हाला कळेल की मी 12 महिने 24 तास या घरातल्या माणसांच्या भल्याचाच विचार करते आई. सगळ्यांबद्दल चांगलाच विचार करते. प्लीज विचारा ना त्यांना. माहितीये मला, तिला विचारायची गरज नाही. म्हणजे त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का? म्हणजे मी पण काय मूर्खासारखे प्रश्न विचारते. सांगितलंच असणार तुम्हाला, कारण या घरात अद्वैत सोडून सगळ्यांच्या मते मी खलनायिकाच आहे. असो, माणूस जगाशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी नाही खोटं बोलू शकत आई. मला माहिती माझं मन स्वच्छ आहे. मी सगळ्यांच्या भल्याचाच विचार करते. आम्हालाही माहितीये आई, तुम्हाला खरंच माहितीये माझं मन स्वच्छ आहे. मी नाही कुणाबद्दल वाईट विचार करत. रडतेस कशाला? हं? आई, आई खरंच खूप बरं वाटलं मला. खरंच सांगते, माझ्या आईचा माझ्यावर विश्वास आहे. खरंच खूप बरं वाटलं आई. आई एक सांगू का? तुम्हाला माझ्या मनातलं माहिती आहे. मी चांगला विचार करते या घराबद्दल. पण प्लीज इंद्राणी मॅडमना नेत्राच्या मनातलं वाचायला सांगाल का? म्हणजे कळेल की या घरातल्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, मी की नेत्रा. प्लीज सांगा ना. देवी आई, मला नाही माहित तुझ्या मनात काय सुरू आहे, पण जे तुझ्या मनात आहे तीच माझी नियती आहे. तुझ्या मनात आहे म्हणूनच हे सगळं घडतंय आणि यापुढेही घडत राहील. आतापर्यंत तूच प्रत्येक संकटावर मात करण्यासाठीचा मार्ग दाखवलाय साई. आत्ताही दाखव. यामध्येच इंद्राणीताईंच्या घराची किल्ली असेल. नेत्राच्या डोळ्यात दिसतं की तिच्या मनात खूप काही सुरू आहे, पण तिच्या मनातलं वाचता येत नाही. तुझं आवडतं मला आहे. रात्री झोपतानाही देवी आईची प्रार्थना करतेस, सकाळी उठल्यावरही करतेस. काय करायचंय? हे बघ, शेखर कोणत्याही क्षणी रूम मध्ये येईल आणि मग त्यानंतर आपल्याला बोलता नाही येणार. आणि नेत्रा सुद्धा माझ्या पर्स मधून किल्ली चोरेल. तिला थांबवायला हवं रुपाली. नाही नाही नाही, नको थांबवूस तिला. किल्ली घेऊ दे तिला तुझ्या घराची. काय? ऐक, मी सांगते ते कर. तिला त्रिनेना देवीचा ग्रंथ हवाय ना तुझ्या घरातून, आणि त्रिनेना देवीचा ग्रंथ तुझ्याकडे आहे म्हणूनच म्हणते. माझं ऐक, नेत्राला अडवू नकोस. फार शूर बनते ना ती. आत्मविश्वास वाढायला लागलाय तिचा. या आत्मविश्वासाला जरा आळा घालायला हवाय. कळतंय तुला? स्वच्छंदी मनाप्रमाणे उडणारा पक्षी जर उडत उडत स्वतःच पिंजऱ्यात जायला तयार असेल तर आपण कशाला अडवा.
म्हणजे कळेल तुला. मी फोन ठेवते, शेखर येईल कधी, आणि तोही आता रूम मध्ये जा आणि तुला काहीच माहित नाहीये असं वाग नेत्रा बरोबर. चोरू दे तिला तुझ्या घराची किल्ली. हं? मी आता सांगते ते कर ना बंटी, आणि जाताना किल्लीवाल्याला बरोबरच घेऊन जा. अगं नको रडूस फाल्गुनी, नाही नको रडूस. कळतंय ग मला, अगदीच समजू शकते मी, त्रास होणारच. पण हे बघ, असं सारखा सारखा त्रास करून घेशील तर कसं चालेल? सगळं विसरायला हवं ना. हं? घरी बरे आहेत का सगळे? बोलते मी आईशी, बोलते मी फोन करून. हं? तू रडू नकोस, शांत राहा. हं? झोप शांतपणे. गुड नाईट. काय असं एकटक का बघतोस माझ्याकडे? हं? काय झालं? प्रेमात वगैरे पडलास की काय माझ्या पुन्हा? आठवतंय ना तुला? प्रेमात पडला होतास तेव्हा असंच एकटक बघत बसायचंच माझ्याकडे. बघ बघ बघ, बघत राहा. मी तर अकंठ तुझ्या प्रेमात बुडालेच आहे. तूही बघ पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडून. झोपते बाई, खूप काम आहेत मला. गुड नाईट. लव्ह यू. आधी शेखर शेखर कुठे गेले? काही नाही म्हणजे ते सांगत नाहीत मला, म्हणून विचारते तुला. मुंबईला गेलेत ते. आपल्या कंपनीला गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट मिळालाय. हो? मिस्टर राजाध्यक्षांची इच्छा होती की आपल्या कंपनीला गव्हर्नमेंटचं एखादं प्रोजेक्ट मिळावं, आणि आज फायनली त्यांची इच्छा पूर्ण होती. शेखरची इच्छा आकांक्षा अशीच पूर्ण होऊ दे रे बाबा. हेच मागणं मागत असते आधी देवाकडे. आय नो आई, पण तो माणूस जाऊ दे. सकाळी सकाळी नकोस तो विषय. तू नेत्राला सांगितलंस का? ती येणार असेल ना तुझ्या बरोबर ऑफिसला, शेखर नाही येत तोपर्यंत. मी सांगायची काय गरज आहे? मिस्टर राजाध्यक्षांनी सांगितलं असेल ऑलरेडी. आधी समोरचा माणूस चुकीचा वागला म्हणून आपण नाही वागायचं. तू तिला सांग, ती पटकन येईल तुझ्या बरोबर. हा, तू लक्षातच नाही माझ्या, ती बाहेर गेली आहे. माहिती आहे मला,
मिस्टर राजाध्यक्षांनी सांगितलंय आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की ती येईपर्यंत एकटा कुठेही बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण मग फोन कर ना तिला, म्हणजे ती आली की निघता येईल, नाहीतर तोपर्यंत थांबावं लागेल. आणि तिच्याशिवाय गेलास तर शेखर रागवतील. आय डोंट केअर. नेत्रा घरी नाहीये आणि इथे सुद्धा आली नाही. मग गेली कुठे? आजपर्यंत जेव्हा जेव्हा बाबा माझ्यासोबत नव्हते तेव्हा तेव्हा नेत्रा असेल तिथून धावत पळत आली, अगदी टू व्हीलर घेऊन सुद्धा आली. जाऊ दे, नाही आली तेच बरं आहे. इथे येऊन माझ्या डोक्यावर बसते. सावंत. येस सर. या 2 क्वांटिटीज मध्ये जरा मला प्रॉब्लेम वाटतो, एकदा चेक करून घ्या. श्योर सर. स्विच ऑफ? काय सर? नाही, काही नाही, बाकी सगळं बरोबर आहे. कामाला. स्विच ऑफ कसा येतोय फोन? पण असं न सांगता ती कुठे जात नाही. मग आज काय झालं? वाऊशीला तर गेली नसेल ती. हॅलो. आजोबा नमस्कार, मी अद्वैत राजाध्यक्ष बोलतोय. हा बोल अद्वैत. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी बरा आहे. आणि नेत्रा कशी आहे? नेत्रा बरी आहे. ऍक्च्युली तिचा फोन स्विच ऑफ झाला होता म्हणून तिनेच फोन करायला सांगितलं होतं तुम्हाला. देतो तिच्याकडे 1 मिनिट. अरे कुठे गेली? आत्ता तर इथेच होती ती. नेहमी असंच वागते रे ती. ती आली ना की मी फोन करतो तुम्हाला परत. हा, हो चालेल. नेत्रा वाऊशीला पण नाहीये. आई, आई, तू ऑफिस मधून लवकर कसा आलास? आई नेत्रा घरी आली नाहीये ना अजून. नाही आली का रे? आई सकाळी गेली, ती अजून नाही आली. फोन ट्राय केला तर फोन स्विच ऑफ आहे तिचा. काय माहिती, घरी काही सांगून नाही गेली. तू शेखरना विचारलंस का? त्यांना फोन केला होतास का? त्यांचाही फोन स्विच ऑफ आहे, मीटिंग मध्ये असते. पण म्हणजे ती शेखर बरोबर मुंबईला गेली नसेल ना? आई तिचा काय संबंध? ती का जाईल मुंबईला? तेही आहेच म्हणा. तिच्या आजोबांनाही फोन केला पण तिकडेही नाहीये ती. अरे येईल ती, एवढं काय आहे आधी? नाही नाही आई, मला हे सगळं जरा विचित्र वाटतं. मिस्टर राजाध्यक्ष सकाळी गेले, त्यांच्याही आधी ती घराबाहेर पडली आणि अजून आली. जनरली असं नाही वागत ती कधी. आणि ती कशीही वागली तरी गेले काही महिने ती आपल्या घरात राहते. ती सेफ राहावी ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी. हो मला अगदीच मान्य आहे, पण तुला माहितीये ना नेत्रा कशी येते? मला व्यवस्थित माहिती आहे ती कशी येते, म्हणूनच म्हणतोय ती असं नाही वागणार कधी. आधी तू नको काळजी करूस, ती येईल परत. नाही आई, मी पोलीस कंप्लेंट करतोय. आय होप ती सेफ असेल. पोलीस कंप्लेंट? आणि अद्वैत साहेबांना सुखरूप ठेव. अद्वैत साहेबांना सुखरूप ठेव. अद्वैत साहेबांना सुखरूप ठेव.
नेत्रा, तू इंद्राणीच्या घरी का गेलीस? आणि त्यात दिवसभर फोन स्विच ऑफ. मला किती टेन्शन आलंय माहितीये तुला? माझं रक्षा कवच बनून तू इथे आलीस, पण तुलाच जर काही झालं तर मी काय करू? तुझ्या घरच्यांना काय तोंड दाखवू? माझ्या हाताने प्यायचं. सावकाश. रडलीस ना खूप. म्हणाले होते ना तुला, मी तुला रडवणार आहे. कुठे होतीस तू दिवसभर? आमच्या जीवाला किती घोर लागला होता. आधीला पण काही माहित नाही, तोही काही बोलत नाही. कुठे गेली होतीस? मी तिला तेच विचारते मगासपासून, पण आधी काही सांगत नाहीये. आणि नेत्राही काही बोलत नाहीये. बरं असू दे. सुखरूप घरी परत आलीस हेच खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. आराम कर आता. मी काही लागलं तर सांग मला. इंद्राणी मॅडम, काळजी घ्या नेत्राची. नाही म्हणजे तुम्ही तिच्याबरोबर इथे खोलीत आहात ना, म्हणून म्हटलं. काही लागलं सवरलं तर सांगा, घरातच आहे मी. आराम कर गं. आई, चला आराम करू दे तिला. हो. जा. बरं वाटतंय ना आता? नक्की? हो साहेब, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊन घ्या. नेत्रा, तू स्वतःची काळजी घे. आणि आता बाकी कसलाही विचार न करता आराम कर फक्त. काही होतंय का तुला? काही त्रास होतोय का? नेत्रा, काही हवंय का? ग्रंथ हवाय. मी सांगितलं ना, माझ्याकडे नाहीये ग्रंथ.
पण मग कोणाकडे हे सुद्धा नाही सांगितलं तुम्ही मला. मला काही करून तो ग्रंथ हवाय. मी तुला सांगितलं ना की तो ग्रंथ माझ्याकडे नाहीये. पण मग कोणाकडे आहे? रुपालीकडे. म्हणजे तेच तुमच्याकडे. तुम्ही आणि त्या एकच तर आहात. नाही, आम्ही एक नाही आहोत. त्यांच्या पापात वाटेकरी आहात तुम्ही. मग तुम्ही आणि त्या एक नाही असं कसं म्हणताय? तुला काय समजायचं ते समज. तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत तुला. आणि हे सगळं बंद कर बरं आधी तू. काय काय होतं आज? आज जे तू वागलीस ना तो शुद्ध मूर्खपणा होता. नेत्रा, अगं अशाने तुझा जीव धोक्यात येईल. तुला एक रिक्वेस्ट करू? या घरातून निघून जा. हे घर तुझ्यासाठी नाहीये. तू खूप लहान आहेस ग. तुझं अख्खं आयुष्य तुझ्या समोर आहे. तुझ्या घरी जा, बाबूशीला जा. तिथे त्रिनयना देवीचं देऊळ आहे. तुझी श्रद्धा आहे ना देवीवर. तिथे जा, तुला हवं तसं जग. पण इथे नको थांबूस. देवी आईवर श्रद्धा आहे, विश्वास आहे, म्हणून मी इथे थांबले. इथे थांबून काय होणार आहे? नेत्रा, इथे तुझ्या जीवाला धोका आहे. नको थांबूस इथे.